म्हणत आहे तुम्ही आलाय ना, हाय्या पावले माघारी जावा. मला काय घरी यायचं नाही. वहिनी एकदा बाईनं घराची पायरी ओलांडली की नाही परत बायला इज्जत नसते. ते काय का असा ना, मी काय घरी येणार नाही. तुम्ही जा घरी आपलं, मी जाते. आता काय वहिनी काय ऐकणार ते, आता दादालाच जाऊन समजावते. लगा बारक्या पोराला सांगायला लागत नाही, एवढं हिला सांगावं लागतं या. माणूस कटाळ की सांगावं तर कितपर्यंत. पर होते ते नवरा बायकोची किरकोळ वाढणं. हे ना उठ सुट लगेच मी जाते न मी जाते, मी जाते न मी जाते. लगा ऐकून घेतय माणूस म्हणून सारखंच होय, मी जाते आणि मी जाते. अरे दादा माझा ऐक, वहिनीला माघारी घेऊन ये. हे बघ सोने, तुला एकदा सांगतोय, गेली ना आता माझ्या दारातनं जाऊन दे. आता काय मला माघारी आणायची नाही. अरे जाऊन दे काय जाऊन दे, माघारी आण वहिनीला. का? माणसं कसली नाव ठेवतील आपल्याला. हे बघ सोने, माणसं नावं ठेवायला हे बघ ज्याची त्याला कळलं पाहिजे की आपण कुठपर्यंत भांडावं, कुठपर्यंत बघ. आला का वाईज किरकोळ भांडण झालं की मग ठेकाच धरला होता, मी निघून जाईल. आता जाऊन दे गेली तर. नको र, असं आण वहिनीला माघारी. अगं सोने हे बघ, कधीतरी आहे ना, चांगलं होण्यासाठी 2 पावलं मागं सारायचे असते. ते तुला माहित नाही. तुला वाटतं का माझा वहिनी जीव नाही म्हणून? वाटतं कधी? माझा आहे का नाही जीव? हो. मी असं का करतो तुला माहित आहे का? का? तुला एक गोष्ट सांगतो मी. हे बघ, काय असतं माहित आहे का, की तिला पण थोडीशी जाणीव होऊ दे. ती सारखी म्हणते का नाही की मी जाईन मी जाईन, एकदा जाऊन बघू दे. अगं बाहेरची दुनिया वाटते एवढी सोपी नाही. कसं असतं माहित आहे का, एखाद्याला शब्दातून सांगण्यात आणि कृतीतून सांगण्यात